रामकृष्ण हरी मंडळी, एक सिक्रेट पदार्थ वापरून मी आळूची वडी तयार केली। चवीला अतिशय रुचकर आणि खूप क्रिस्पी अशी ही आळू वडी तयार झाली। नक्की ट्राय करून बघा। आळूची पानं मी देठं काढून स्वच्छ करून घेतली, चिंचेचा कोळ तयार केला, हिरव्या मिरचीचं वाटण तयार केलं, बेसन पिठामध्ये एक सिक्रेट पदार्थ टाकला, तांदळाचं पीठ 2 चमचे आणि डेसिकेटेड कोकोनट 2 चमचे, ज्याच्यामुळे चवीला अतिशय रुचकर आणि रवाड असं हे पीठ भिजून तयार झालं। मोजून मापून सगळे मसाले टाकून पाणी टाकून छान रसरशीत असं हे पीठ भिजवलं आणि पानांच्या उलट्या बाजूला छान असं पातळसर लेअर करून ह्या वड्या तयार करून घेतल्यात। वड्या करताना थोडं दाबून आणि घट्टसर अशा वड्या करायच्या, म्हणजे शिजून झाल्यावर ह्या मोकळ्या होत नाही। 15 मिनिटांसाठी छान वड्या ह्या शिजून घेतल्यात। गाळ झाल्यावर तसे छान काप तयार करून घेतलेत आणि तव्यामध्ये थोड्याशा तेलामध्ये शालो फ्राय करून घेतले। खूप कमी तेलकट आणि छान क्रिस्पी कुरकुरीत आणि खूप रुचकर अशा ह्या वड्या तयार झाल्यात, कारण त्याच्यात खोबरं आणि तांदळाचं पीठ टाकल्यामुळे आणि हिरवी मिरचीचं वाटण टाकल्यामुळे खूप रुचकर ह्या वड्या तयार झाल्यात। नक्की तयार करून बघा। सविस्तर रेसिपी स्मितू रेसिपीला दिली, नक्की